चला सामन्याला सुरुवात करायची पंच. चला आपला 12वी प्रतिनिधी 10वा प्रतिनिधी पाठवायचा आहे श्री स्पोर्ट्स आणि विघ्नेश फायटर. विघ्नेश फायटरचा इकडे प्रतिनिधी आलाय. श्री स्पोर्ट्स आपला एक प्रतिनिधी पाठवायचा आहे. जयेश. गोलंदाजी मार्गवर आपल्याला दिसतोय तो विघ्नेश फायटर या संघाकडून वैयक्तिक पहिला सांघिक सुद्धा पहिलं षटक घेऊन येत आहे. तो राईट राऊंड विकेट मारा करणार आहे. तो वैभव पाडावे आणि नॉन स्ट्राईकला येते वेदांत. पहिला चेंडू नो स्वरूपात आणि हा येतो हा हँडसम षटकार, परंतु नोचा काही पुरेपूर फायदा घेता आला नाहीये. पण पहिला घशाळ अशी गोलंदाजी सुरुवात मला वाटतं म्हणावी लागेल. पहिल्या चेंडूवरती हाणामारी काढण्याचा प्रयत्न होता वैभव पाडावे. खरंच या श्री स्पोर्ट्स संघाची खरंच वैभव ही खरंच वैभवीच मला वाटतं खेळी करत आहेत. तो वैभव पाडावे आमचे मित्र पहिलाच चेंडूवरती हाणामारी करत होते. पुढचा चेंडू सूर्य कासाळ संयमी खेळी. एक धाव डिक्लेअर झोनमध्ये ढकलून एक धावेने धावसंख्या जाऊन पोचली आहे ती 2. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू होता, सहजपणे ढकललाय ऑफ साईडच्या दिशेने. एकदा चुरशीची धाव पूर्ण केलेली आहे. पुन्हा एकदा सिंगलच्या स्वरूपात हलवारपणे सॉफ्ट हँडेडली मला वाटतं डिक्लेअर झोनमध्ये ढकललेला चेंडू. पुढचा चेंडू पुन्हा एकदा वेदांत यांच्यासाठी. सुंदर सुंदर गोलंदाजी, एक अटॅकिंग फील्ड म्हणावी लागेल. त्याचबरोबर सुंदर असं गोलंदाजी करतोय तो विघ्नेश फायटर या संघाकडून. जयेश परंतु एक धाव काही रोखता आली नाही आणि पहिलं षटक मला वाटतं इथे संपतंय आणि धावसंख्या जाऊन पोचली ती 5 चेंडू. ओके 6 धाव झालेली आहेत आणि आज पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू. एक धावावर समाधान मानावं लागेल. पहिल्या षटकाखेरीज धावसंख्या जाऊन पोचली ती 7 बिनबाद 7. आता ही 7 महत्त्वाची आहे जे दोन्ही फलंदाज वैभव आणि वेदांत एकमेकांना देत आहेत. कारण त्यांना माहिती आहे जर आपण सलामीचे फलंदाज जर 1-2 षटकं आपण जर थांबले तर नक्कीच आपला स्कोअर पुढे जाणार आहे. दोन्ही फलंदाजाला तितकाच स्वतःवर आत्मविश्वास, त्याचबरोबर स्वतःवर विश्वास आणि खरंच श्री स्पोर्ट्स संघाने त्यांच्यावर दाखवलेले विश्वास सार्थ ठरत आहेत. आणि बॅटिंग पॉवर प्ले श्री स्पोर्ट्स या संघाकडून. चला जास्त वेळ घ्यायचा नाही पण आपण सुद्धा त्यांना फील्डवरती सांगायचं आहे. विघ्नेश फायटर चला घाई करायचे पंच. आणि बॅटिंग पॉवर प्ले आता घेतलेला आहे तो श्री स्पोर्ट्स या संघाने. पहिल्याच षटकामध्ये 7 धावा झाल्या आहेत आणि आता गोलंदाजी मार्कवर येतोय तो अभिषेक. वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक घेऊन राईट राऊंड विकेट मारा करणार वेदांत यांच्यासाठी. वेदांतच जेवतोय पहिला चेंडू सुरेख कायचा एक अवांतर धाव. पंचांचे दोन्ही हात समांतर रेषेत आणि इथे तो अवांतर धाव. सुंदर डिक्लेअर झोनमध्ये एक धाव पूर्ण. सुंदर
पुढचा चेंडू पुन्हा एकदा अभिषेक यांचा सुंदर अशी गोलंदाजी मला वाटतं फलंदाजाला काहीसा जमलेला नाही आहे आणि यष्टीरक्षकाच्या हातात सुखरूपपणे दाखल होते चेंडू. पुढचा चेंडू पुन्हा एकदा, परंतु आता वैभव पुन्हा एकदा एक धावेसाठी ढकलून काढले चेंडू. सुरेख अशी गोलंदाजी करतोय तो अभिषेक. फक्त 3 धावा दिलेल्या आहेत. काहीच बॅट खोलू दिले नाही आहेत ते फलंदाजाला, जखडून ठेवलेलं आहे कारण एकही अजून चौकार षटकार काही आलेला नाही आहे आणि चेंडू झालेले आहेत 5 आणि हा दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. एक धावेन धावसंख्या जाऊन पोचली ती 12 आणि मला वाटतं या पॉवर प्लेचा तितकासा दोन षटक संपलेत आणि आता आलाय तो सुरू. आमचे मित्र वैयक्तिक पहिला आणि सांघिक तिसरं षटक घेऊन येतात. एक उत्कृष्ट फलंदाज त्याजवळ ऑलराऊंडर स्वरूपात लाभलेला विघ्नेश फायटर या संघाला एक क्रिकेट प्रेमी आणि चांगला खेळाडू म्हणावा लागेल सुरू. परंतु पहिला चेंडू अवांतर धाव 2 पंचांचा इशारा येतो. समांतर रेषेत हात दाखवताना आपल्याला पंच निकेतन धामणे आपल्याला दिसत आहेत. पहिला चेंडू वाईट स्वरूपात, दुसरा चेंडू नो आणि इथे मात्र हाणामारी करण्याचा प्रयत्न होता पण सुंदर असं क्षेत्ररक्षण. एक धाव पूर्ण केले, दुसऱ्या धावीचा प्रयत्न होतोय का पाहूया, परंतु नाही. 2-1 धावेवर त्यांना समाधान मानावं लागेल. सुंदर असं क्षेत्ररक्षण विघ्नेश फायटर या आणि नो चेंडूचा इशारा पंचांचा आणि 1+1 थोडंसं गिअर अप करताना स्वतःला कॉन्फिडन्स लेवल थोडीशी एनर्जेटिक दाखवताना आपल्याला वैभव पाडावे दिसत आहेत आणि त्यांच्या जोडीला आहेत त्या वेदांत. सुंदर असा ढकलून काढलेला चेंडू डिक्लेअर स्वरूपात 1 पुढे सरसावते. धावसंख्या जाऊन पोचली आहे ती 16 बिनबाद 16. सुरू यांचा पुढचा चेंडू वैभव यांच्यासाठी. सुरेख असा चढावल्या चेंडू चौकाराच्या दिशेने पण सुंदर असं क्षेत्ररक्षण. इथे मात्र काहीसा निष्फळ ठरतोय, तो अपयशी ठरतोय वैभव. सुंदर अशी फलंदाजी करतोय वैभव. वैभव यांना माहिती आहे कारण जर आपल्याला विघ्नेश फायटर या संघाला जर जास्तीत जास्त आव्हान दिलं तरच आपण विजयी होऊ शकतो. त्यांना माहिती आहे कारण विघ्नेश फायटर हा संघ एक चांगला संघ. त्याचबरोबर त्यांनी लास्ट मला वाटतं या सीझनला 2 पारितोषिक पटकावली आहेत मनविलपडे इथे झालेल्या टुर्नामेंटमध्ये. आणि हा पुढचा चेंडू सुरू यांचा वेदांत त्यांच्यासाठी रॅपिड आणि कार्पेट चौकार मारण्याचा प्रयत्न होता परंतु पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक हातात सुखरूप जातोय आणि 1 धाव काही 4 चेंडू झालेले आहेत. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. पुन्हा एकदा वैभव. पुन्हा एकदा पंचांना पुन्हा हात समांतर रेषेत दाखवताना 1 अवांतर धाव आणि धावसंख्येत भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 19. आता मात्र फुलटास चेंडू आणि फुलटास चेंडूवरती चांगली कामगिरी केलेली आहे आणि हा येतो हाय हँडसम चौकार. कम ऑन डीजे. थँक्यू डीजे. आणि मला वाटतं सुंदर असा चौकार मारला तो वैभव पाडावे यांनी. वैभव यांनी मनशा क्लिअर केलेली आहे कारण त्यांना माहिती आहे सिंगलने आपल्याला हा खेळ पुढे घेऊन जाता येणार नाही परंतु हाणामारी करावीच लागेल. हाणामारी करताना हा षटक थोडंसं महागडं ठरते ते विघ्नेश फायटर या संघासाठी. शेवटचा चेंडू आणि नोचा इशारा पंचांचा. पुन्हा एकदा गच्छालाशी गोलंदाजी सुरू यांच्याकडून. थोडंसं काहीतरी मला वाटतं इथे दडपण आलेले दिसते सुरू यांच्यावरती. सुंदर अशी सुरुवात झाली होती फायटर यांच्याकडून परंतु श्री स्पोर्ट्स या संघाने संयम दाखवला आणि वेळीच फटकेबाजी करतोय आणि इथे मात्र
निर्धाव असा चेंडू आणि इथे तिसरं षटक संपते. धावसंख्या जाऊन पोचली होती बिनबाद 25. धन्यवाद धन्यवाद डीजे. आणि आता गोलंदाजी मार्गवर येतो तो प्रियांशू. चला मारा करणार वैयक्तिक पहिला आणि सांगित चौथा आणि शेवटचं षटक घेऊन येतो प्रियांशू. मारा करतो वेदांत यांच्यासाठी. पहिला चेंडू आणि मात्र सुरुवातच चेंडूची मला वाटतं इथे अवंतर धावेने केली आहे. सुरेख चांगला पेस होता परंतु स्विंग तितकासा झाला नाही आहे. नाहीतर मला वाटतं एसटीनं धडकला असता. परंतु वेदांत तेवढेच चतुर आणि चालाक फलंदाज आहेत. त्यांनी स्वैर घालवला आणि एक अवांतर धाव भेटली. फुलटास चेंडू आणि इथे मात्र चांगला समाचार घेतात. इथे सुंदर क्षेत्ररक्षण सुंदर अशी फेकी सुद्धा होते आणि इथे मला वाटतं इथे निर्धावाचा चेंडू आणि प्रियांशू सुंदर असं गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा रॅपिड आणि हा येतोय हा हँडसम चौकार. कम ऑन डीजे. पुढचा चेंडू प्रियांशू यांचा वेदांत यांच्यासाठी. पुन्हा एकदा कुठेतरी दिशाहीन झालेले आहेत कारण भरपूर अवांतर धावा दिलेल्या आहेत विघ्नेश फायटर संघाने. कारण याच धावा आपल्याला पुढे महागड्या पडणार आहेत. सुंदरशी फलंदाजी करतोय तो वेदांत आणि त्याची साथ देतोय तो वैभव. पुढचा चेंडू प्रियांशू यांचा वेदांत यांच्यासाठी. पुन्हा एकदा रॅपिड शॉट कार्पेट चौकार मारण्याचा प्रयत्न होता परंतु एक धाव काही त्यांना रोखता आली नाही आहे. पण एक चुरशीची धाव त्यांनी पूर्ण केलेली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली ती बिनबाद 32. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. चौथा चेंडू प्रियांशू यांचा. मारा करणं वैभव यांच्यासाठी. वैभव पुन्हा एकदा सज्ज होतोय. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू आणि डिक्लेअर स्वरूपात एक धावेने. आणि आता कुठेतरी मला वाटतं श्री स्पोर्ट्स आपल्या चांगल्या लयमध्ये दिसताना आपल्याला दोन्ही फलंदाज दिसत आहेत. आणि रॅपिड चौकार खणखणाट झंझनाट एक सुंदर चौकार. कम ऑन डीजे. थँक्यू डीजे. आणि हा शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा अवांतर धाव. धावसंख्या जाऊन पोचते ती नो लॉस 38 रन्स ऑन द बोर्ड. आणि सुंदर असा मला मारण्याचा प्रयत्न होता परंतु इथे आत्महत्या म्हणावी लागेल आणि बाद झालेला आहे तो वेदांत. आणि धावसंख्या जाऊन पोचली ती 38. 39 धावांची गरज. चिमडी 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 आणखी तू आहो रात्री या आणखीची नवा घंटी वाजवली. आहो रात्री या आणखीची नवा घंटी वाजवली. कुणी चढवता माझ्या संग थँक्यू डीजे. सुंदर असं संगीत आपण ऐकतोय इकडे. त्याचबरोबर यानंतर होणारा सामना
VVSC विरुद्ध PCC पाचपायरी आपण सुद्धा तयार राहायचं. आपण थोड्याच वेळात नाणेफेक करणार आहोत. VVSC विरुद्ध पाचपायरी आपले संघनायकाने आपले सर्व खेळाडू घेऊन या आपल्या मैदानामध्ये हजर राहायचं आहे. हर्षद फोंडके यांचं आगमन झालेलं आहे. टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं आहे. कारण त्यांनी इकडे आम्ही हॅलोजन बंद केले तर रात्री ते इकडे झोपले होते. कारण ग्राउंडची इकडे कोणी कुत्र्याने दिशा घाणेटी करू नये त्यासाठी ते थांबले होते. सकाळी 6 वाजेपर्यंत त्यांनी दिवस रात्र पहारा दिला. त्यांच्यासाठी मला वाटतं एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत. चला आता स्ट्राईकवर आले ते अभिषेक आणि नॉन स्ट्राईकला साथ देते त्यांची सुरू आणि श्री स्पोर्ट्स संघाकडून प्रथम गोलंदाजी करतायत ते जयू. जयेश अभिषेक आणि आता स्ट्राईकवर येत आहेत ते सुरू. VVSC आणि PCC पाचपायरी आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. VVSC आणि PCC पाचपायरी आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. टॉस का बॉसमध्ये आपण आपला संघनायकाने आपण यायचं आहे. हर्षद फोंडके मी यांना विनंती करतो आपण नाणेफेक करून घ्यायचे. VVSC विरुद्ध PCC पाचपायरी. सूर्य असा चेंडू फुलटॉस होता परंतु त्याचा काय पुरेपूर फायदा घेता आला नाही. परंतु एका धावेवर त्यांना समाधान मानावं लागेल. जयेश यांनी सुंदर गोलंदाजी करतोय. 3 चेंडूवरती फक्त 3 धावा दिलेल्या आहेत. कारण 39 धावांचं भलं मोठं आव्हान पार करायचं आहे ते विघ्नेश फायटर या संघाला. आता आले ते ऑन स्ट्राईकला ऑन फायर मोड सुरू. पहिल्या चेंडूवरती खानामारी आणि इथे मला वाटतं सुंदरसं क्षेत्ररक्षण चौकाराच्या दिशेने चटावलेला चेंडू होता परंतु इथे क्षेत्ररक्षकांनी डाईव्ह मारून इथे मात्र क्षेत्ररक्षण केलेलं आहे. सुंदर आणि VVSC इथे मला वाटतं टॉस विन झालेलं आहे. नाणेफेक जिंकलेले आहे. आपल्याला लवकरात लवकर निर्मळ कळवायचं आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा पुढे येऊन सरसवण्याचा प्रयत्न परंतु इथे मात्र सुंदरशी फेकी आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते श्री स्पोर्ट्स संघाकडून. त्यांना माहिती आहे जर आपण धावा अडवल्या तरच आपण विजयी होतोय. कारण विघ्नेश फायटर हे नाव फायटर म्हणून यांना असंच मला वाटतं दिलं नाही आहे. कारण सरच फायटिंग स्पिरिट या सर्व खेळाडूमध्ये पाहिलेली आहे. आणि आता सुरू बघूया काय करतोय तो. सुरू हो जा सुरू. पुढचा चेंडू सुरू यांच्यासाठी पुन्हा एकदा. हा सुरेख अशी गोलंदाजी फटकेबाजी करतोय परंतु कुठेतरी अपयशी ठरतोय. आणि पहिलं षटक मला वाटतं इथे संपतंय. धावसंख्या फक्त जाऊन पोहोचली ती 5 धावांना. 39 धावाचं भलं मोठं आव्हान श्री स्पोर्ट्स या संघाने उभं केलेलं आहे. क्रिकेट स्पर्धेचा झालाय बोलबाला. टाटईचा संघ हा नावा रूपाला आला. माऊली चषक चषक फेमस झाला. माऊली चषक चषक फेमस झाला. नक्कीच इथे माऊली चषक हा पर्व दुसरा फेमसच झालेला आहे. आता हा शेवटचा दिवस आपण पाहतोय. माऊली क्रिकेट संघ आयोजित सभापती चषक 2024 अंडर आर्म बॉक्स डे नाईट स्पर्धा आणि हा स्पर्धेचा शेवटचा दिवस. आणि इथे बॅटिंग पॉवर प्ले घेतलेला आहे तो फायटर विघ्नेश फायटर या संघाने. आता गोलंदाजी मार्गवर दिसत आहेत आपल्याला ते निशांत आमचे कॉलेजचे मित्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिली षटक वैयक्तिक पहिला आणि सांघिकसुद्धा दुसरं षटक घेऊन येतोय तो निशांत. जरी नावात शांतता असली तरी खरंच हा खळबळजनक मला वाटतं फलंदाजीसुद्धा करतो. आम्ही पाहिलेल्या आमच्या कॉलेजच्या स्पर्धासुद्धा त्यांनी खूप चांगल्या प्रकारे गाजवलेल्या आहेत. असा आपले निशांत राईट नंबर राऊंड द विकेट मारा करतोय अभिषेक यांच्यासाठी. अभिषेक पाहूया काय करतोय. पुढचा चेंडू 39 धावांचं आव्हान कसं पार करता येईल याकडे लक्ष सुरू. आणि अभिषेक या दोन्ही फलंदाजामध्ये सुंदर ताळमेळ सुद्धा आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या षटकामध्ये पहिला चेंडू आणि इथे मात्र हाणामारी करण्याचा प्रयत्न एकच आणि बांटू. आणि सगळ्यांना खरंच मी सांगू इच्छितो बांटू हा एक चांगला खो खो पट्टू इथे आहे. कारण त्यांनी खूप स्पर्धा गाजवल्या आहेत. खो खो यंगस्टारमधून खेळत असताना आपल्या संघाला विजयाकडे घेऊन जाणार सिंहाचा वाटा नेहमीच असतो तो बांटू यांचा. एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत बांटू यांच्यासाठी. सर्वच प्रत्येक स्पोर्ट्ससाठी मला वाटतं ते आपलं प्राधान्य देतात. क्रिकेट खो खो त्याचबरोबर व्हॉलीबॉल हे सुद्धा ते चांगल्या प्रकारे खेळतात. बांटू आमचे मित्र
पुढचा चेंडू निशांत यांचा मारा करणं सुरू यांच्यासाठी. पुन्हा एकदा सुरू सज्ज होते टॅप मारण्याचा प्रयत्न, एक धावेचा प्रयत्न होता आणि इथे मात्र सुंदर क्षेत्ररक्षण, त्याचबरोबर सुंदरशी फेकी आणि इथे मात्र हुकुमी एका गारात होत एका माउंट डीजे. साऱ्या विभागात चर्चा त्याची नाव त्याच घेता. अरे साऱ्या हृदयातून म्हणते जनता यज्ञेश्वर पाटील आमचा नेता. साऱ्या हृदयातून म्हणते सुरेख जनता सुरेख सुरेख यज्ञेश्वर संगीत पाटील आमचा. आणि यज्ञेश्वर पाटील साहेब यांचा आज वाढदिवस आहे आणि हा शेवटचा फायनल डे आपण इथे पाहतोय. आणि सुंदर अशी मला वाटतं क्षेत्ररक्षण आणि त्याबरोबर सुंदर अशी फेकी सुद्धा झाली होती. आणि सुरू हा हुकुमी एका गारा धरून पुन्हा एकदा तंबूत परतलाय, त्याची जागा सांभाळण्यासाठी आलाय तो सिद्धेश. हा 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 कुठेतरी दडपण दिसतंय आपल्याला. काय घडतंय समीकरण, कारण त्यांना माहिती आहे 39 धावांचं आव्हान छोटं नाही आहे, कारण या मैदानामध्ये आपल्याला 24-25 धावासुद्धा काढायला खूप मेहनत करावी लागते. आता मात्र थोडं अतितटीचा संयमी खेळ दाखवून चालणार नाही, फटकेबाजी करावीच लागेल, अन्यथा आपल्याला पराजयाला सामोरे जावं लागेल. आणि आता मात्र पुन्हा एकदा स्विंग हवेचं चांगला रॅपिड फायर मारण्याचा प्रयत्न होता आणि इथे मात्र सुंदरशी फेकी आणि पंचांनी नाकारला. याची धावा धावण्याची शक्यता होती, परंतु पंच निकेतन धामणे चांगली कामगिरी पार पाडतायत. गेले 4 दिवस आम्हाला पंच म्हणून कामगिरी पाहतायत ते निकेतन धामणे, त्याचबरोबर अक्षय गावडे तसेच हरीश कदम यांनी सुद्धा तिकडेच आहे. काका ते नाश्ता आणलाय, ते गेले कुठे? नाश्ता घेऊन आले त्यांच्यासाठी. अरे भगवान, ते मी मगाशीच पाठवलं त्यांना आणायला. हरीश कदम, आपण जरा समालोचन कक्षात यायचंय, थांबा. शेवटचा चेंडू आणि काका पुढचा शेवटचा चेंडू निशांत यांचा मारा करतोय अभिषेक यांच्यासाठी. पुन्हा एकदा चौकार फटकार मारण्याचे प्रयत्न, परंतु खरंच या खेळाडूंनी 3 चौकार अडवले आहेत. कोणीही चुकून ही मस्करी करू नये. हा नागोबा खूपच विषारी असून मूड मध्ये असल्यावरच नाचतो, नाचा खचकन चालतो. हरीश दादा, चला. वैभव पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग दिसते, इथे मला चकमक होताना आणि इथे मात्र आत्महत्या म्हणावी लागेल, कारण आपल्याला माहिती आहे यष्टीरक्षकाच्या हातात चेंडू होता, परंतु पुन्हा एकदा धावण्याचा प्रयत्न केला आणि इथे मात्र यष्टीरक्षक प्रयत्न झाला पूर्ण आणि ते बाद होतोय. थँक्यू डीजे. आणि इथे मात्र थँक्यू डीजे. सिद्धेश तंबूत परतले, त्यांची जागा सांभाळण्यासाठी आले ते रामा काय करतायत पाहूया. वैभव यांनी पहिल्या चेंडूवरती इथे सुरेख अशी सुंदरशी गोलंदाजी करतोय. मला वाटतं इथे एका धावेवर त्यांना समाधान मानावे लागेल. स्ट्राईक रोटेट होताना पाहतोय आपण. आणि हा अभिषेक मला वाटतं सलामीचा फलंदाज आहे, परंतु या फलंदाजाला हात खोलू दिले नाहीत. सुंदर असं क्षेत्ररक्षण करतोय, तरे खरंच तारणहार ठरला येतोय श्री स्पोर्ट्स या संघाकडून. आणि पुन्हा एकदा चौकाराच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता, परंतु डिक्लेअर झोनमध्ये एका धावेवर त्यांना समाधान मानावं लागेल. 1 धावेने मला वाटतं तुमचं हे आव्हान पूर्णपणे होणार नाही आहे, कारण तिसरं षटक मार्गस्थ होते. धावसंख्या जाऊन पोहोचले फक्त 10 आणि 2 आपले सलामीचे फलंदाज परतलेत माघारी. 1 धाव आणि इथे मात्र गच्छाळ असे फेकी म्हणावी लागेल, पर सुंदर क्षेत्ररक्षण होतंय आणि एका धावेवर त्यांना समाधान मानावं लागेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता, परंतु अभिषेक यांनी थांबवलेला आहे. त्यांना माहिती आहे, कारण कुठेतरी आपल्या संघाला पुढे घेऊन जाण्यासाठी आपल्याला फटकेबाजी करावी लागेल, त्याचाच प्रयत्न करतायत ते अभिषेक. पुन्हा एकदा डिक्लेअर झोनमध्ये ढकललेला चेंडू 1 धावेने एक धावेने थेंबे थेंबे तळे साचे असं काहीचं समीकरण दाखवतात, परंतु ते तुम्हाला इथे मला वाटतं वर्कआउट होणार नाही आहे, कारण 39 धावाचं भलं आव्हान दिलेलं आहे श्री स्पोर्ट्स या संघाने. आणि इथे मात्र यष्टीला धडकलाय चेंडू, परंतु थांबायचं आहे. बेल्स पडल्या नाही आहेत त्याच्यामुळे फलंदाज बाद नाही झाले आहेत. बेल्स पडलेल्या नाही आहेत, बाईच्या स्वरूपात 1 धाव आणि मला वाटतं फलंदाज आऊट नाही होणार.
बस 10 नंबरचं सरकार पंढरी फडके किंगमेकर. थँक्यू थँक्यू डीजे. आणि तिसरं षटक संपलेलं आहे. धावसंख्या झाली ती 13 धावा झालेली आहेत. आता 6 चेंडू 26 धावा. पाहूया काय होते. 6 चेंडू 26 धावा. अशक्य असं, परंतु क्रिकेटमध्ये अशक्य असं कोणतीच गोष्ट नाही आहे. कारण क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ समजला जातो. कारण कोणत्या चेंडूवरती काहीही घडू शकतं. नो येऊ शकतो, वाईड येऊ शकतो आणि प्रत्येक चेंडूवरती चौकारही येऊ शकतो. आणि 6 चेंडूमध्ये एक धाव सुद्धा केली जात नाही. म्हणूनच क्रिकेट हे अनिश्चिततेचा खेळ सांगितला जातो. आणि पुढचा चेंडू आणि वैयक्तिक पहिला आणि शेवटचं षटक घेऊन येत आहे तो प्रसाद. आणि नो चेंडू. हा येतो हँडसम षटकार, परंतु त्याचा काही उपयोग होणार नाही. कारण हा षटकार आहे, जरी चौकार आला असता काहीतरी आपण आगे कुछ करू शकत होतो. परंतु नो चेंडू, एक धावेने त्यांना समाधान मानावं लागेल. पुन्हा एकदा नो. आणि ते मात्र पुन्हा 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 प्रसाद. खरंच त्यांना प्रसाद देतोय मला वाटतं विघ्नेश फायटर या संघाला. आणि ज्ञानेश्वर उर्फ नाना यांच्याकडून आमच्या माऊली क्रिकेट संघाला 2100 रुपयाचं. आणि आता नो चेंडूवरती पुन्हा एकदा येतोय चौकार. कम ऑन डीजे. मला टक्कर हो पुण्यात. धन्यवाद. मी पहिला सांगितलं होतं हे अनिश्चिततेचा खेळ आहे. कोणत्या चेंडूवरती हाणामारी केली. आता मला वाटतं हाणामारी केली आणि नो चेंडू +4. आता फक्त 5 चेंडूवरती 19 धावांची गरज. पुन्हा येतोय मला वाटतं हा येतोय हँडसम चौकार. बॅक टू बॅक बाउंड्रीज. कम ऑन डीजे. सुंदर सुंदर फटकेबाजी करतोय. आणि 4 चेंडू 15 धावांची गरज. आता मात्र थोडस चलबिचल होते ती श्री स्पोर्ट्स या संघाकडून. 4 चेंडू 15 धावांची गरज. आणि टॅपच्या सुरुवात मारण्याचा प्रयत्न होता, परंतु सुंदर फेकी, सुंदर क्षेत्ररक्षण. आणि आता मात्र थोडंसं बॅकफुटला जाताना 3 चेंडू 15 धावांची गरज. पुन्हा एकदा कार्पेट चौकार मारण्याचा प्रयत्न होता, पण डिक्लेअर झोनमध्ये ढकलले चेंडू 1 धावेसाठी. आणि आता मला वाटतं औपचारिकता बाकी राहिली आहे. 2 चेंडू 14 धावांची गरज. हा डावखुरा फलंदाज चौकार मारण्याचा प्रयत्न होता, परंतु अपयशी ठरला. त्यांना माहिती आहे 2 चेंडूवरती 14 धावांची गरज होती, परंतु आता 1 चेंडू 14 धावांची गरज. आणि विजयश्री कोणाच्या गळ्यात माळ घालणार तर नक्कीच श्री स्पोर्ट्स या संघाच्या. आणि इथे सामना मला वाटतं इथे संपतोय आणि श्री स्पोर्ट्स संघ इथे विजय झाले. विजय संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. त्याचबरोबर